Hello everyone. Today we will see social pharmacy subject of D-Pharm first year. In that we will discuss about the nutrition and health chapter. आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू न्यूट्रिशन, क्लासिफिकेशन ऑफ न्यूट्रिशन, मायक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. म्हणजेच काय याच्यावरती काही क्वेश्चन्स विचारले जातात एक्झाममध्ये. व्हॉट इज अ न्यूट्रिशन, डिफाईन न्यूट्रिशन, व्हॉट इज अ क्लासिफिकेशन ऑफ न्यूट्रिशन, व्हॉट इज मायक्रोन्यूट्रिएंट्स अँड मॅक्रोन्यूट्रिएंट्स. इंट्रोडक्शन टू न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजेच काय, आपण जे काही फूड इंटेक करतो त्याच्यामुळे आपल्या बॉडीची ग्रोथ होते आणि आपली हेल्थी मेंटेन राहते, त्यालाच आपण न्यूट्रिशन म्हणतो. जसं की आपल्याला एखादी गाडी वगैरे चालवायची असेल, त्यासाठी आपल्याला काहीतरी फ्यूल पाहिजे असतं आणि ती फ्यूल जेव्हा आपण टाकतो तेव्हाच ती गाडी ही वर्क करते, चालत असते. सेम आपली बॉडी पण जेव्हा आपण फूड कन्झ्युम करतो त्याच्यामुळे बॉडीची व्यवस्थित ग्रोथ होते आणि बॉडीची लाईफ हेल्थ जी आहे ती मेंटेन राहते. डिफरंट टाईपच्या डिसीजेसपासून आपलं प्रोटेक्शन होतं. सो न्यूट्रिशन इज द स्टडी ऑफ न्यूट्रिएंट्स इन फूड, हाऊ द बॉडी युजेस देम अँड न्यू रिलेशनशिप बिटवीन डाएट, हेल्थ अँड डिसीजेस. म्हणजे काय, आपण कुठल्या टाईपचं फूड घेतो, आपण ते कसं यूज करतो, बॉडी कशी कन्झ्युम करते, आणि डाएट, आपण जे काही डाएट घेतो ते डाएट आपली हेल्थ आणि जे काही डिफरंट टाईपचे डिसीजेस असतात डिसीजेसच्या अगेन्स्ट आपल्याला ते कसं प्रोटेक्ट करतं, त्यालाच आपण न्यूट्रिशन असं म्हणतो. आणि न्यूट्रिशन ही एक बेसिक नीड आहे कुठल्या पण लाईफची. म्हणजे न्यूबॉर्न बेबीपासून तर ओल्ड एज पीपलपर्यंत प्रत्येकाला न्यूट्रिशनची गरज असते. प्रत्येक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी बॉडीची ग्रोथ, लहान बाळाची ग्रोथपासून तर ओल्ड एज पीपलपर्यंत प्रत्येकाच्या बॉडीची जी काही ग्रोथ होते ती सगळी न्यूट्रिशनवरती डिपेंड असते. सो न्यूट्रिशन इज द बेसिक नीड अँड प्रिरिक्विजिट ऑफ हेल्थी लाईफ. आणि न्यूट्रिशन हे एक सायन्स आहे ज्याच्यामध्ये आपण जे काही डिफरंट टाईपचे फूड असतात त्या फूडमध्ये कुठल्या टाईपचे फॅक्टर्स प्रेझेंट आहेत आणि ते आपल्या बॉडीसाठी नरिशमेंट कशी प्रोव्हाइड करतं याचा आपण एक स्टडी करत असतो. नेक्स्ट पॉईंट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशनचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत ते बघायचे आपल्याला. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, टू प्रमोट द फिजिकल मेंटल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजे आपल्या बॉडीची जी काही ग्रोथ होते ती फिजिकली मेंटली व्यवस्थित झाली पाहिजे. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड एनर्जी फॉर डुईंग वर्क्स. आपण ज्या कुठल्या पण ॲक्टिव्हिटीज करतो, कुठलं पण वर्क करतो त्याच्यासाठी आपल्याला एनर्जीची रिक्वायरमेंट असते. ऑब्जेक्टिव्ह इज द बिल्डिंग अँड रिपेअरिंग ऑफ टिश्यूज अँड सेल्स डॅमेज बाय इन्फेक्शन अँड इंजुरीज. म्हणजे आपण डेली लाईफ जगत असताना काय होतं, आपल्याला डिफरंट टाईपच्या ॲलर्जीज होऊ शकतात, डिसीजेस होऊ शकतात किंवा मग इंजुरीज होऊ शकतात. हे सगळं झाल्यावरती आपल्या बॉडीमध्ये जे काही सेल्स असतात त्या डॅमेज होतात, टिश्यूज डॅमेज होतात आणि ह्या ज्या काही सेल्स टिश्यूज डॅमेज झालेले असतात त्याला रिपेअर करायचं आणि बिल्डअप करायचं काम हे हेल्दी न्यूट्रिशन हे करत. लास्ट ऑब्जेक्टिव्ह इज द टू प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट इन्फेक्शन्स अँड डिफिशियन्सी डिसऑर्डर. म्हणजे जे काही डिफरंट टाईपचे इन्फेक्शन्स होतात आपल्याला, डिसीजेस होतात, ॲलर्जीज होतात किंवा डिफिशियन्सी डिसऑर्डर म्हणजे डिफरंट टाईपचे विटॅमिन्स, प्रोटीन डिफिशियन्सीमुळे जे काही डिफरंट टाईपचे डिसऑर्डर्स वगैरे होतात त्याच्या अगेन्स्ट आपल्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं काम हे हेल्दी न्यूट्रिशन हे करत असतं. नेक्स्ट पॉईंट इज द क्लासिफिकेशन ऑफ फूड. याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑफ फूड्स. So we will discuss about its classification. It is divided mainly in 4 types. First one according to source, second one according to chemical composition, third according to predominant functions and fourth one according to the nutritive value. आपण याच्या डिटेल्समध्ये क्लासिफिकेशन बघणार आहोत. Classification based on sources. It is of 2 types. फूड्स ऑप्टेन फ्रॉम व्हेजिटेबल्स अँड फूड्स ऑप्टेन फ्रॉम ॲनिमल्स. म्हणजे जे की व्हेजिटेबल्सपासून मिळतात आणि जे की ॲनिमल्सपासून फूड्स मिळतात त्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट वन फॉर एक्झाम्पल फ्रॉम व्हेजिटेबल्स, व्हीट, मेज, राईस, रागी, बाजरा एक्सेट्रा. म्हणजे जे काही डिफरंट टाईपचे आपल्याला डाळी, धान्य, गहू, बाजरी, तांदूळ वगैरे जे काही मिळतात ते आपल्याला व्हेजिटेबल सोर्सेसपासून मिळतात. अँड सेकंड वन फ्रॉम द ॲनिमल्स, जे काही दूध, फिश, एग, घी, मीट एक्सेट्रा हे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला सगळे ॲनिमल्स फूडपासून मिळत असतात. अकॉर्डिंग टू केमिकल कंपोजिशन इट इज मेनली क्लासिफाईड इन 5 टाईप्स. फर्स्ट प्रोटीन, सेकंड कार्बोहायड्रेट, थर्ड फॅट्स, फोर्थ वन विटॅमिन्स अँड फिफ्थ वन इज अ मिनरल्स. इन 3 टाईप्स. फर्स्ट वन बॉडी बिल्डिंग फूड्स, सेकंड वन एनर्जी गिविंग फूड्स अँड थर्ड वन इज अ प्रोटेक्टिव्ह फूड्स. म्हणजे जे काही बॉडी बिल्डिंगसाठी जे काही फूड यूज करतो किंवा इन्स्टंट एनर्जीसाठी जे काही डिफरंट टाईपचं फूड यूज करतो किंवा आपल्याला प्रोटेक्शन डिफरंट टाईपच्या डिसीजच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन मिळवण्यासाठी जे काही फूड यूज करतो त्याला आपण हे प्रिडॉमिनंट फंक्शनच्या क्लासिफिकेशनमध्ये घेतलेलं आहे. सो फर्स्ट वन बॉडी बिल्डिंग फूड, फॉर एक्झाम्पल मिल्क, पल्सेस, एग, फिश एक्सेट्रा. सेकंड वन ज्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते
that is the energy giving foods, for example cereals, sugar, fats, oils, etc. and third one protective foods, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला डिफरंट टाईपच्या डिसीजेसच्या अगेन्स्ट, ॲलर्जीच्या अगेन्स्ट आपलं प्रोटेक्शन होतं, फॉर एक्झाम्पल फ्रूट्स, व्हेजिटेबल्स. Next classification is based on the nutritive value. First one cereals and millets, जे काही डिफरंट टाईपचे तृणधान्य असतात, बाजरी, नाचणी, नागली, यांच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट आणि विटॅमिन्स, मिनरल्स हे मिळत असतात. अबाउट 6 to 12% प्रोटीन हे मिळतात. सेकंड पल्सेस, फ्रॉम पल्सेस वी गेट प्रोटीन अबाउट 20 to 25% अँड बी ग्रुप विटॅमिन्स. थर्ड वन व्हेजिटेबल, जे काही डिफरंट टाईपचे व्हेजिटेबल्स असतात त्यापासून आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल्स हे मिळत असतात. नट्स अँड ऑइल, जे काही डिफरंट टाईपचे नट्स असतात, ड्रायफ्रूट्स असतात, ऑइल सीड्स असतात, त्याच्यापासून आपल्याला अबाउट 25% प्रोटीन मिळतात. जे काही डिफरंट टाईपचे फ्रूट्स असतात, फ्रूट्समध्ये मेनली विटॅमिन्स आणि मिनरल्स प्रेझेंट असतात. ॲनिमल फूड जे काही असतात त्यात मेनली फॅट, प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स प्रेझेंट असतात. शुगर आणि जॅगरी म्हणजे साखर आणि गूळ जे काही असतं त्यामध्ये मेनली कार्बोहायड्रेट आणि आयर्न कंटेंट असतं. आणि जे काही डिफरंट टाईपचे मसाले असतात, कंडिमेंट, स्पायसेस असतात, ते ॲज अ कार्बोनेटिव्ह म्हणून यूज होतात आणि त्याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल्स हे प्रेझेंट. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज द मॅक्रोन्युट्रिएंट अँड मायक्रोन्युट्रिएंट. याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. व्हॉट इज मॅक्रोन्युट्रिएंट अँड मायक्रोन्युट्रिएंट्स? न्यूट्रिएंट्स आर मेनली क्लासिफाईड इन टू टाइप्स, मॅक्रो अँड मायक्रो. मॅक्रो मीन्स लार्ज, मायक्रो मीन्स स्मॉल क्वांटिटी. मॅक्रोन्युट्रिएंट्स म्हणजे मॅक्रोन्युट्रिएंट्स आर दोज विच बॉडी रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. दिस प्रोव्हाइड द बॉडी विथ एनर्जी. म्हणजे न्यूट्रिएंट जे की बॉडीला लार्ज क्वांटिटीमध्ये रिक्वायर्ड असतं त्याला आपण मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणतो. आणि जे न्यूट्रिएंट्स हे बॉडीला स्मॉल क्वांटिटीमध्ये रिक्वायर्ड असतं त्याला आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हणतो. एक्झाममध्ये याच्यावरती डिफरन्स बिटवीनचा क्वेश्चन पण विचारला जातो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मायक्रोन्यूट्रिएंट अँड मायक्रोन्यूट्रिएंट? आय हॅव गिवन डिफरेन्शिएटिंग पॉईंट्स हिअर. फर्स्ट वन, मॅक्रोन्यूट्रिएंट. मॅक्रोन्यूट्रिएंट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी and micronutrients are required in a small quantities. Second point, macronutrients are present in excessive concentration in plant while micronutrients are present in small concentration in plant. म्हणजे प्लांटमध्ये मॅक्रोन्युट्रिएंट हे लार्ज क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतात, बट मायक्रोन्युट्रिएंट जे काही असतात ते एकदम स्मॉल कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्रेझेंट असतात. मॅक्रोन्युट्रिएंट्स आर मिनरल्स और नॉन मिनरल्स. ते मिनरल्स पण असू शकतात किंवा नॉन मिनरल्स पण असू शकतात, but micronutrients are only minerals. Micronutrients are usually non-toxic to plants if present in higher concentration than normal level. Micronutrients can be toxic to plants if present excess in cell than required quantities. जर एक्सेस क्वांटिटीजमध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स प्लांटमध्ये प्रेझेंट असतील तर त्याचा टॉक्सिक इफेक्ट हा त्या प्लांटवरती होत असतो. Macronutrients are classified in 3 types: carbohydrate, protein, lipids, while micronutrients are classified in vitamins and minerals. Macronutrient contains carbohydrate, protein, lipids, while micronutrient contains vitamins and minerals. Vitamins are of 2 types: water-soluble vitamins and fat-soluble vitamins. Water-soluble vitamins include vitamin B1, B2, B6, B12, vitamin C, and folic acid. While fat-soluble vitamins includes vitamin A, D, E, K, and different types of minerals like calcium, potassium, iron, zinc, etc. Thank you for watching this video. Like and subscribe for next videos.